आता सगळे कामं ट्रॅक्टर जेसीबीनं करून घेतले आणि मी ना चुपचाप झाडाच्या सावलीत जाऊन बसायचं ना तर कशाचं भाऊ उडता तीर कसा घेतला जाईल हे आपल्याकडून शिकायचं. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ तुमचा भाऊ आला होता शेतात. आता रोज रोज बुलढाणा जाऊन थोडी ना भागतं, त्यासाठी असं कधी कधी ना शेतात बी यावं लागतं. आता हे मोठं खोड आहे ना ते आपल्याला बांधावर नेणं होतं, पण ते काही आपण बाहुबली सारखं उचलून नेऊ नव्हतो शकत. मग काय डायरेक्ट जेसीबी बोलवला. त्यात भाऊ एकदम फॉर्म मध्ये आला. म्हणलं बाबू पाय जो टाकशील पलटी करून. घोड बांधावर टाकून दिलं. त्यानंतर आहे ना पहिले अर्धवट कामं राहिले होते ते पण व्यवस्थित करून घेतले. हे वाळेल झाडे ना मदत येत होतं ते बी काढून घेतलं. आता जेसीबी बोलवेलच होतं म्हणलं तर 5 तास बी काढून घ्या. त्यात जेसीबी ड्रायव्हर एकदम हेवी ड्रायव्हर होता. अजिबात मराठी समजत नव्हती. मग पप्पानं अर्धी मराठी ना अर्धी हिंदी मिक्स करून आहे ना समजून सांगितलं. एवढे कष्ट करून पप्पानं समजून सांगितलं तरी भाऊले काही समजत नव्हतं. मग काय भाऊ चुपचाप तुमचा भाऊ गेला आणि एक केबल घेऊन आला. त्याला इंधनी करून दिली. तेव्हा कुठं ड्रायव्हरच्या डोक्यात घुसलं. एकदम व्यवस्थित 5 तास काढून घेतलं. आता जेसीबी यालाच म्हणलं तर हा खरब बी वाहून घ्या. एक सोडून 3 ट्रॅक्टर बोलवले आणि खरब वाहून घेतला. त्यात एक ट्रॅक्टर आहे ना आपल्या भावाचं होतं. आता भाई येल होता. आता म्हणलं बसू त्याच्या ट्रॅक्टरवर, तर तो नवीन ड्रायव्हर निघाला. भर दिवसात तारे दाखवले भाऊन. सगळा खरब वाहून झाल्यावर रोटा बोलवून घेतला. हाते ना त्यो बी मारून घेतला. 15 दिवसाचं काम आहे नाही 2 दिवसात करून घेतलं. काम एवढ्या स्पीडनं करून घेतलं ना जसं काही मला मोदी साहेबाच्या मीटिंगला जाणं होतं. आता सगळे कामं ट्रॅक्टर जेसीबीनं करून घेतले आणि मी ना चुपचाप झाडाच्या सावलीत जाऊन बसायचं ना तर कशाचं भाऊ उडता तीर कसा घेतला जाईल हे आपल्याकडून शिकायचं. सगळा रोटा मारून झाल्यावर आहे ना कुठं जीवात जीवाला. हे पहा ना मालक वावरात असल्यावर बी खुशाल वावरात आले. मालकाची काही इज्जत आहे की नाही. पण म्हणलं जाऊ द्या भाऊ पेरणीपर्यंत आयुष करून घ्या, नंतर आहे ना आपल्या शेतात दिसले नाही पाहिजे.